या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप। आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर। घोडेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 107वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. प्रदीपदादा वळसे पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि वंचित घटकांसाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला। यावेळी पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेट काळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, समाजसेवक स्वानंद काळोखे, त्यांचा परिवार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या आजचा दिवस, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, असा हा कार्यक्रम 1 ऑगस्ट आला की नेहमी आपल्याला सगळ्यांच्या स्मरणात राहतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये आपल्या शायरीच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारांना अनेक प्रेरणा दिली। विशेष करून त्यांची अनेक पुस्तकं, अनेक नाट्य ही यासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्यासाठी एक मोठी प्रेरणास्थान म्हणून त्यांचं राहिलेलं आहे। फकीरा म्हणून त्यांचं पुस्तक अत्यंत जीवनपात केलेलं पात्र फार गाजलेलं आहे। अशा या क्रांतिकाराचा जयंतीचा सोहळा आहे। यांनी नेहमी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही, तर शेतकऱ्याच्या, श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावरती त्या ठिकाणी आहे। एक एवढा मोठा विचार हा या साहित्यरत्नाचा राहिलेला आहे आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं लोकशाहीरांचा या ठिकाणी जयंतीचा सोहळा संपन्न होतोय। मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या वतीनं, माझ्या समेत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी सभापती आणि कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे श्री अक्षयराव उर्फ बंटी शेट काळे, सचिनराव गावाने आणि सर्वच मित्र परिवाराच्या वतीनं लोकशाहीर गाव्यांना आहेत या ठिकाणी, या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र असं अभिवादन करतो। त्यांच्या विचारांचा वारसा आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवावा आणि खऱ्या अर्थानं आपला समाज साक्षरतेच्या बाबतीत पुढे गेला पाहिजे। समाजव्यवस्थेमध्ये सगळे खांद्याला खांदा लावून पुढे आले पाहिजे आणि ही लोकशाही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं टिकवण्याच्या दृष्टीने चांगलं काम केलं पाहिजे। आज जरी छोट्या स्वरूपात कार्यक्रम जरी असला तर मी आता पुढच्या वर्षी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पुढच्या वर्षी जरा थोडंसं सगळ्यांना चांगलं प्रबोधन होईल अशा पद्धतीचा एखादा व्याख्याता आणून आपल्या समाजाच्या सुद्धा आणि आपल्या सगळ्या बहुजन समाजाच्या दृष्टीनं सगळ्या लोकांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं एखादं व्याख्यान आपण ठेवलं तर अण्णाभाऊ साठेंची जयंती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होईल। वेळ आता थोडासा कमी आहे, मला पुढे एका कार्यक्रमाला जायचं, त्यामुळं या ठिकाणी थांबतो। सगळ्यांना पुन्हा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, खऱ्या अर्थानं या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर बाहेरच्या देशांमध्येही खूप गाजलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख अशी भूमिका या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी मांडली। कायम खऱ्याच्या बाजूने उभे राहिले आणि 1.5 दिवसाची शाळा शिकून या ठिकाणी त्यांनी खूप मोठं कार्य असं या ठिकाणी लेखणीच्या जोरावर केलं। अतिशय दुर्मिळ गावातून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे, वाटेगाव असेल हे त्यांचं गाव, खऱ्या अर्थानं त्यांनी वाटेगावमधून आपल्या चळवळीला सुरुवात केली। मुंबईला आले, मुंबईला खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं सर्व कामकाज बघितलं,
आणि माझी मायना या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रातलं या ठिकाणी चळवळीतलं प्रमुख असं गीत या ठिकाणी छक्कड म्हणली जाते. ते छक्कड गीत अतिशय अजरामर झालं. त्यांचा वारण्याचा वाघ असेल, फकीरा असेल, अतिशय सुंदर आणि सर्वांना भावणाऱ्या अशा कादंबऱ्या त्यांनी या ठिकाणी लिहिल्या. मी त्यांचं संपूर्ण घोडेगावचं मातंग समाज असेल, घोडेगाव ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि वायदंडे साहेब आलेले आहेत, अजून मान्यवर यायचे आहेत, तरी मी वायदंडे साहेबांचं आल्याबद्दल हार्दिक असं आभार मानतो आणि थांबतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जय असो.